युद्धाच्या परिस्थितीमुळे गॅसची टंचाई सर्वत्र जाणवत आहे. मात्र कराडमध्ये हा गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं समोर येत आहे. आता आपण ज्या गॅस एजन्सीमध्ये आहोत त्या ठिकाणी लोक हे गॅस नेण्यापेक्षा सिलेंडर न्यायला आलेली नसून या ठिकाणी काही लोकांच्या केवायसी न केल्याने त्यांना या ठिकाणी एजन्सी कडून त्यांना सांगण्यात आलंय की केवायसी करा आणि त्यानंतर तुम्हाला गॅस मिळेल. मात्र तरीही काही ठिकाणी लोकांना गॅस न्यायासाठी एजन्सीत नंबर लावावा लागतोय आणि आता आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं ते गॅस न्यायला आले का काय करायला आलाय तुम्ही एजन्सी नंबर लावायला गॅसचा नंबर लावायला. मग तुम्ही ह्याच्या अगोदर कसं लावत होता आणि आता काय परिस्थिती? बुकिंग करायचो घरी बसून. आता होत नाही. आता होतोय पण इकडे यायला लागते परत. त्यांना एजन्सीत येऊन बुकिंग करायला यावं लागलेलं आहे आणि या ठिकाणी काही हे आहेत. काका तुम्ही कशासाठी आलाय एजन्सीत, गॅस एजन्सीत? नंबर लावलेला आहे, केव्हा मिळणार आहे ते विचारायसाठी आलोय. केव्हा मिळेल ते कळालं तर त्याच्या अगोदर तुम्ही कधी गॅस घेतला? जवळजवळ 25 दिवस होऊन गेलेत की. 25 दिवस झालेले आहेत ऑलरेडी. त्यांचा मेसेज आलेला आहे मला की तुम्हाला 16 तारखेला मिळेल, पण आज 17 तारीख आहे तरी पण काय आलेलं नाही. आता ऑफिसला येऊन रितसर विचारून जाणे आपलं. काका तुम्ही नेमकं काय करायला एजन्सीत आला गॅस एजन्सी? आता कधी घेतला गॅस तुम्ही? आता 1 महिना 15 दिवस झाले ते. आता घेतला तर त्यापासून आता काही आलेलं नाही. आल्याशिवाय कुठून मिळणार आहे? आला पाहिजे तर मिळणार ना. एकूणच कराड तालुक्यात गॅस वितरण हे सुरळीत सुरू आहे. मात्र अनेक लोकांच्या केवायसी थकीत आहेत आणि त्या केवायसी करण्यासाठी या ठिकाणी लोक आले असल्याचं समोर येत आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.